खरं तर आणि आता बोलूयात आपण बेधडककडे. आजचा विषय आहे अतिशय महत्त्वाचा, कारण राज्यात आणि देशात एकदा विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या की सत्ताधारी पक्ष घोषणांचा पाऊस पडायला सुरुवात करतो. मग यामध्ये विविध समाज घटकांना आरक्षणाची घोषणा असते, विविध सवलतींचा पाऊस असतो, महामंडळावर वर्षोनवर्ष राहिलेल्या नियुक्त्या नेमणुका असतात, पक्ष संघटनेतले प्रवेश असतात, विविध प्रकारची आमिषं दाखवली जातात आणि सर्वसामान्य मतदारांच्या करता घोषणांचा पाऊस पडायला लागतो. आणि या पावसातनं, या घोषणांच्या पावसातनं शेवटी या सत्ताधाऱ्यांना मतांचं पीक साधायचं असतं, जेणेकरून पुन्हा एकदा सत्तेत यायचं असतं. आजही राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्यात विविध महामंडळांना कोट्यावधी रुपये देऊ करण्यात आले आणि त्या माध्यमातून कामं करण्याचं आश्वासन सरकारनं दिलंय. याच पद्धतीने काहीसं केंद्रात मोदी सरकारनं सुद्धा घोषणांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. एकूणच केंद्रात मोदी सरकार काय किंवा राज्यात फडणवीस सरकार काय, घोषणांचा पाऊस पाडायचा आणि मतांचं पीक घ्यायचं हेच लक्ष दिसतंय. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. काँग्रेसचे आमदार आणि नेते अब्दुल सत्तार आहेत आपल्यासोबत, हरिभाऊ राठोड आहेत, ओबीसी समाजाचे मोठे नेते आहेत आपल्याबरोबर स्टुडिओत आहेत, तसंच प्रकाश पवार पुढच्या काही वेळात आपल्यासोबत सहभागी होतील, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राम शिंदे आपल्यासोबत असणार आहेत, पल्लवी रेणके आहेत आपल्यासोबत, लोकधारा या संस्थेच्या माध्यमातून प्रामुख्यानं भटक्या विमुक्तांसाठी त्या गेल्या अनेक काळापासून काम करतात. आपल्या सगळ्यांचं स्वागत. अगदी सुरुवातीला अब्दुल सत्तारांच्याकडे जाण्यापूर्वी आपण या दोन्ही मान्यवरांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्याकडनं थोडक्यात प्रतिक्रिया घेऊ आणि मग अब्दुल सत्तार त्यांच्याकडे जाऊयात. हरिभाऊ, अनेक वर्षांपासूनची तुमची मागणी होती तुमच्या समाजाकरता, महामंडळाकरता मोठ्या प्रमाणात निधी द्यावा, निवडणुका जवळ आलेत, निधी मिळालाय, आत्तापर्यंत मिळाला नव्हता. कसं पाहताय तुम्ही याकडे? नाही, निधी मिळाला चांगली गोष्ट आहे, पण प्रश्न असा आहे भागवती की गेले 4.5 वर्ष काही करायचं नाही, अगदी निवडणुकीच्या तोंडावर ह्या घोषणा करायच्या. मला सांगा, आता 1.5 महिन्यानंतर आचारसंहिता लागेल, लोकसभेच्या निवडणुका होतील आणि कुठल्याही प्रकारचं या सरकारचं या भटक्या मुक्त असो, ओबीसी असो, याच्यावर पूर्णतः दुर्लक्ष आहे. आणि निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारच्या घोषणा, तर कसा विश्वास ठेवायचा की हे मिळेल, होईल, हे होईल, याचं इम्प्लिमेंटेशन होईल, हा मेन कळीचा मुद्दा आहे. बरं, आपण पल्लवी रेणके आहेत आपल्यासोबत. पल्लवीजी, तुम्हालाही असंच वाटतं? घोषणा तर होतात, घोषणांचा पाऊस पडतो आणि त्यातून स्वाभाविकपणे सत्ताधारी पक्षाला मतांची बेगमी करायची असते. तुम्ही समाधानी आहात या घोषणांबद्दल? कसं पाहताय तुम्ही? खरं तर वसंतराव नाईक महामंडळाला निधीची आवश्यकता आहे आणि याची मागणी अनेक वर्ष अनेक संघटना आपापल्या परीने सरकारकडे करत होत्या, याही सरकारकडे आणि याच्या अगोदरच्याही सरकारकडे. आणि आता इलेक्शनच्या तोंडावर इलेक्शन असताना या सरकारने वसंतराव महामंडळासाठी 300 कोटींची तरतूद केलेली ही ठीक आहे, म्हणजे स्वागतार्ह आहे. पण खरा विचार आपल्याला हे करायचं आहे की या 300 कोटींच्या तरतुदीने खऱ्या अर्थाने भटक्या मुक्तांमध्ये आणि खालच्या तळातल्या भटक्या मुक्तांमध्ये काही परिणाम होणार आहे का, त्यांच्या जीवनमानामध्ये काही स्थैर्य येणार आहे का आणि त्याचं रूपांतर मतदानात होणार आहे का? तर मला वाटतं की हा खूप कमी कालावधी आहे आणि याच्यामधून हा फक्त एक प्रत्येक सरकार, म्हणजे हेच सरकार नाही, आता जे विरोधात बसले आहेत तेही तेच करत आलेत आणि हेही सरकार तेच करतंय की बाबा इलेक्शनच्या तोंडावर वेगवेगळ्या घोषणांची ज्या घोषणा आहेत त्या जाहीर करायच्या. आता येत्या काळातच कळेल की ह्या ज्या केलेल्या घोषणा आहेत त्याची अंमलबजावणी कशी होईल. बरोबर, निश्चित. पल्लवीताई, तुम्ही राहाच आपल्यासोबत. अब्दुल सत्तारजी आहेत. अब्दुल सत्तारजी, पल्लवीताईंचं आणि हरिभाऊ जरी सत्तेत आणि विरोधकांमध्ये दोघातही राहिले असले तरी सत्तारजी, असं का होतं की निवडणुका जवळ आल्या की तुम्ही सत्तेत असताना काही घोषणा केल्या होत्या शेवटच्या 6-8 महिन्यात, आता हे सरकार आहे तरी अशाच प्रकारच्या घोषणा करताय? फक्त मतांची बेगमी डोळ्यासमोर असते अशा घोषणा करताना? काय असतं डोक्यात? नाही, सरकार चालवणारे जे आहे याच्या अगोदर आम्ही ही सरकार चालवलं, घोषणा केल्या, घोषणेची अंमलबजावणी झाली आणि अंमलबजावणी करताना आम्ही जे काही काम होत असेल त्याच पद्धतीने घोषणा केल्या. कधीही अशा लबाडाचा जेवण जेवल्याशिवाय खरं नाही.
बर, ही फक्त घोषणा आहे, याची अंमलबजावणी होणार नाही. त्यांना माहित आहे की आता 1.5 महिना राहिलेला आहे, त्यानंतर आचारसंहिता लागणार आहे, लोकसभेच्या निवडणुका लागणार आहे, पुढे अजून काहीतरी नवीन नवीन पुढ्या सोडण्याचं काम हे सरकार करणार आहे. परंतु या सरकारला फक्त या 5 राज्यामध्ये यांचा नाक दाबल्या गेला, म्हणून ते अशा पद्धतीचं तोंड उघडू लागले. ही सर्व खरी परिस्थिती या हारल्यानंतर कळालं त्यांना का आपले काय हाल होणार आहे. आताच त्या ताईने सांगितल्याप्रमाणे 300 कोटीमध्ये इतक्या मोठ्या महामंडळामध्ये लाखो लोक त्याचे लाभधारक असणार, त्यांना लाभ मिळाला पाहिजे आणि 300 कोटीची घोषणा वर्षभरामध्ये खर्च करायची हे फक्त चॉकलेट आहे. याची अंमलबजावणी त्यांना करायची नाही. फक्त निवडणुकीच्या तोंडावर लोकांना कुठेतरी संभ्रम निर्माण करून घ्यायचं, खसखस जशी रेतीमध्ये फेकून देतात तो खेळ दिल्लीमध्ये चालू आहे, तोच खेळ मुंबईमध्ये चालू आहे. पण सत्तारजी, तुमची जेव्हा सत्ता होती तेव्हा निवडणुकांच्या आधी तुम्ही मराठा आरक्षण जाहीर केलं, मुस्लिम आरक्षण जाहीर केलं. हे आरक्षणाचा जसा खेळ आताही मोदी सरकारचं काय सुरू आहे? मोदी सरकारचं तेच सुरू आहे जे 4.5 वर्षांपूर्वी तुमचं सुरू होतं आणि जे आता निवडणुका आलेत आणि राज्यात फडणवीस सरकारचं सुरू आहे. नाही, मी तुम्हाला याचाही क्लिअरिफिकेशन देईल. त्यावेळेस मी बी मंत्री होतो. हो, आमच्याकडं ज्या पद्धतीने घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी आम्ही फार मोठ्या प्रमाणात 100% केली नसल, परंतु 80% त्याची अंमलबजावणी केली. आणि ही सर्व अंमलबजावणी करताना 60 वर्षाचा इतिहास पाहिला तर या 60 वर्षामध्ये फक्त घोषणा झाल्या असत्या तर मग या समाजामध्ये परिवर्तन आलं नसतं. या 60 वर्षामध्ये समाजापासून, शेतकऱ्यापासून, शेतमजुरापासून, दलित पीडित लोकांना, अनेक समाजाला न्याय देण्याचं काम आमच्या सरकारने केलं. आणि हे याची अंमलबजावणीची सुरुवात हे आता त्यांना आठवण होऊ लागली भारतीय जनता पार्टीला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून. बर, राम शिंदेजी, तुमचे मित्र आहेत विरोधकांमधले अब्दुल सत्तार, ते असं म्हणतात फक्त निवडणुका आल्या म्हणून तुम्ही या महामंडळांना कोट्यावधी पैसे देताय, तुम्हाला अंमलबजावणी वगैरे काही करायची नाहीये, तुम्हाला ते शक्यच नाही कारण आता आचारसंहिता येणार आहे. नाही, या चर्चेच्या माध्यमातून निश्चित स्वरूपामध्ये सन्माननीय अब्दुल सत्तार साहेब जे सांगतायत, मला वाटतं त्यांच्या पक्षाची, पार्टीची जी परंपरा राहिलेली आहे त्यांच्या बहुतेक चर्चेला बसल्याच्या नंतर निदर्शनास लक्षात येत नाहीये. आणि म्हणूनसाठी राज्य सरकार सातत्यानं धडाडीने मोठमोठे निर्णय घेते. आणि हा निर्णय घेत असताना कुठलाही दृष्टिकोन न ठेवता ही एक प्रचलित पद्धत किंवा निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि त्या अनुषंगाने घेतलेला हा निर्णय आहे. आणि म्हणून कोणताही घटक शेवटी या राज्य सरकारमध्ये ज्या वेळेस एखादा नागरिक राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या अपेक्षा आणि इच्छा पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून जो पाहत असतो त्याला राज्य सरकार ही न्याय देण्याच्या भूमिकेतून करत असतो. कधी नव्हे ते मराठा आरक्षणाचा निर्णय आम्ही पूर्ण केला, कधी नव्हे ते सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये 10% सवर्णांना देखील आर्थिक निकषावरती आपण आरक्षण देण्याचा निर्णय केलाय. आणि कितीतरी निर्णय असे झाले राज्य सरकारमध्ये की जे निर्णय आता ते जे सांगतात आम्ही जे बोलतो तेच करतो. मला वाटतं अब्दुल सत्तार साहेब, तुम्ही जाता जाता मराठा आरक्षण आणि मुस्लिमांचा निर्णय केला तो कशासाठी केला होता? तो फक्त आणि फक्त भविष्यातल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला, घाई गडबडीने घेतलेला निर्णय होता आणि ते कोर्टामध्ये सिद्ध झालं. आम्ही घेतलेले निर्णय आज तागायत कोर्टामध्ये टिकून आहेत आणि भविष्यात देखील टिकून राहणार आहेत. अशा पद्धतीचं संशोधन करून परिपूर्ण कायदा विधानसभेत आणला आणि तो लागू केला. आणि म्हणून मला असं वाटतं की आज व्हीजेएनटी, ओबीसी, एसबीसीच्या विभागाच्या माध्यमातून जो प्रस्ताव आणला त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आणि हे काम प्रभावीपणे येणाऱ्या कालखंडामध्ये राबवण्याची जबाबदारी आता माझी आणि माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, म्हणजे तुमच्याबद्दल अब्दुल सत्तार तुम्ही जे म्हटलं ना त्याच्याबद्दल अब्दुल सत्तार उत्तर देतील, पण तरी माझा एक प्रश्न आहे. लोकसभेच्या निवडणुका आता 1.5 महिन्यावर आल्या, आता अचानकपणे म्हणजे हा प्रस्ताव या विविध महामंडळांना, ओबीसी महामंडळाला 700 कोटी, 250 कोटी, 300 कोटी, हे सगळे तुम्हाला वर्षभर आधी पण देता आले असते ना? हरिभाऊ बरोबर ना? प्रश्न असा आहे की आधी पण देता आले असते, परंतु हे विभाग नाही, राठोड साहेबांना देखील सांगता येईल, हरिभाऊ राठोडांना देखील आणि सत्तार साहेबांना देखील की माझ्याकडे हा विभाग आल्याच्या नंतर प्रकर्षाने मी अनेक क्रांतिकारक निर्णय घेतलेत आणि हा विभाग स्वतंत्र झाल्याच्या नंतर शेवटी हा विभाग स्वतंत्र व्हावा
ही अनेक दिवसांची मागणी होती, त्याला स्वतंत्र मंत्री असावा ही अनेक दिवसांची मागणी होती. पण याच सरकारमध्ये, देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये हे खातं स्वतंत्र झालं, त्याला स्वतंत्र मंत्री नेमला आणि स्वतंत्र मंत्री नेमल्याच्या नंतर या विभागाच्या अंतर्गत येणारे लोक आणि ज्यांना लाभ देण्याचा आहे, ज्यांना योजना देण्याच्या आहेत, त्या अनुषंगानं हा प्रयत्न होत असताना दिसतंय. स्कॉलरशिपचा देखील 97% स्कॉलरशिप आपण डीबीटीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोच केली आणि म्हणूनसाठी ह्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आता मंत्रिमंडळासमोर गेलो, मंत्रिमंडळासमोर निर्णय झाला आणि या योजना आता लोकांपर्यंत हरिभाऊ बोला. त्यांचं म्हणणं आहे की सगळं व्यवस्थित नियमाने चाललंय, तुम्हाला उगाचच वाटतं निवडणुका डोळ्यासमोर. दर आठवड्याला कॅबिनेट होतेच ना. नाही, भटक्या मुक्त आणि ओबीसीसाठी एक वेगळा मंत्री दिला, त्याचं आम्ही स्वागत केलं. आम्ही साहेब आपलं खूप मोठ्या प्रमाणात आम्ही स्वागत केलं होतं. तुमच्याकडनं काही अपेक्षा होत्या? आधी या विभागाकडे काय काय पेंडिंग आहे मी तुम्हाला या आपल्या माध्यमातून सांगतो. क्रिमी लेअरचा प्रश्न तुमच्या विभागात पेंडिंग आहे. या भटक्या मुक्त आणि एससी एसटीना ऐका प्रमोशन मध्ये आरक्षणाचा प्रश्न तुम्ही मागे ठेवलेला आहे. नाही, या मंडळाला या वसंतराव नाईक विकास महामंडळाला अध्यक्ष नाही दिला तुम्ही. झालं काय? काहीच झालं नाही. तुम्ही पहिल्यांदा आज मंत्रिमंडळात तुम्ही आल्यानंतर, मंत्री झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळात तुम्ही निर्णय घेतला 300 कोटी रुपये. प्रमोशनचा विषय या 3 वर्षातला आहे का? म्हणजे प्रमोशनचा विषय ऐका, प्रमोशनचा विषय तुम्ही मागासवर्गीय, तुम्ही मंत्री आहात, त्या ठिकाणी मंत्रिमंडळात बसताय, तुम्ही आहे जाणकार, काय करताय तुम्ही मागासवर्गीयाचे प्रतिनिधी आहात. तुमच्या मागासवर्गीय काय काय अन्याय होतो आम्ही तुमच्या वारंवार लक्षात आणून देतो, पण तुम्ही काय करताय काय तिथे मंत्रिमंडळात? तुम्ही सांगा. मला विधानसभेमध्ये देखील हा प्रश्न विचारला, मंत्री आज महोदय तुम्ही मला टीव्ही सांगा, चॅनलवर तुमची देखील हा प्रश्न जबाबदारी विचारतात. हा गेली अनेक वर्ष, 12 वर्ष, 20 वर्षापेक्षा संरक्षण करणं, त्यांना न्याय मिळवून देणं जबाबदारी निश्चित पार पाडू, जबाबदारीने पार पाडू. आणि म्हणून ही तुमची जबाबदारी. आम्ही स्वागत केलं आहे. तुम्ही जेव्हा आलात खूप आनंद झाला आम्हाला. की आमचा एक माणूस तिकडे त्या ठिकाणी मंत्री म्हणून बसतो, ते खातं सांभाळतो. पण आज काय परिस्थिती आहे? आश्रमशाळेची काय परिस्थिती आहे? तुमच्या 937 आश्रमशाळा, साधी आश्रमशाळाची संहिता नव्हती, मी आश्रमशाळेची संहिता काढली. कोण चालवतो? सगळे संच मान्यतेच्या पावर डेलिगेट केल्या, तुम्ही चालवता, सर्व ट्रान्सपरन्सी आणली. अहो, ह्या स्कॉलरशिप कशा पद्धतीने आतापर्यंत दिल्या जात होत्या. मी डीबीटीच्या माध्यमातून स्कॉलरशिप आणली, राज्य सरकारने निर्णय घेतला आणि त्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये राठोड साहेब तुम्ही माझ्या व्यक्तिशः देखील अभिनंदन केलंय, सभागृहाच्या पटलावर अभिनंदन करताय, चॅनलवर अभिनंदन करताय आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्य सरकार व्हीजेएनटी, ओबीसी आणि एसबीसी साठी घेत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि म्हणून याच्या पुढे आणखी जास्तीचे निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. तुम्हाला पटतंय हे? घेऊ. मला तर आश्चर्य वाटतं का प्राध्यापक शिकलेले आणि ते अशा पद्धतीने उत्तर देऊ लागले. यांना मी फक्त एकच आठवण करून देतो आणि ती आठवण अशी आहे का धनगर समाजाला तुम्ही ज्या समाजाचा नेतृत्व करतात त्याचा पहिल्या कॅबिनेटमध्ये त्यांना रिझर्वेशन घेण्याची घोषणा झाली. किती अंमलबजावणी झाली? आपण शेतकऱ्याच्या कर्जमाफीचे ऑनलाईन फॉर्म मागितले, 1.5 लाखाची घोषणा केली, ऐतिहासिक क्रांतिकारी केली. बोंडअळीचे 37,500 रुपये देण्याचा निर्णय तुमच्या सरकारने घेतला. किती अंमलबजावणी झाली? कोणाला 500 रुपये, कोणाला 1500 रुपये, कोणाला 1000 रुपये, आणि पेरणीसाठी पासून तर सोंगणीपर्यंत काहीच झालेलं नाही. आता तुमच्या सोंगणीची शेतकऱ्यांनी आणलेली समोर. हे जे 3 राज्यामध्ये जे घडले ना त्याचा परिणाम आहे. 250 कोटी, 300 कोटी, 700 कोटी हे द्यायचे नाहीये. नाही, मी तुम्हाला जे बोलू लागलो, मी जबाबदारीने बोलू लागलो. का बोलू लागलो? का सध्या राज्यामधली जी एकंदरीत परिस्थिती आहे याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही समाजाला न्याय दिला नाही. फक्त घोषणा केल्या, घोषणेची अंमलबजावणी होत नाही. एखाद्या काँग्रेस म्हणून आपण जे सांगताय लोकांच्या जनतेच्या
कर्जमाफीच्या संदर्भात असेल, बोंडाळीच्या संदर्भामध्ये असेल, विकासाच्या योजनेच्या संदर्भात असेल, कोणत्याही योजनेच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने घेतलेले निर्णय प्रभावीपणे अंमलबजावणी केली आणि ही प्रभावी अंमलबजावणी करत असताना सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, ग्रामपंचायत असतील, महापालिका असतील, नगरपालिका असतील, सगळ्या क्षेत्रामध्ये असं विशेष काम केल्यामुळे सर्व जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आणि आम्ही सत्ता प्रस्थापित केल्या आणि ह्याच खऱ्या अर्थानं डेमोक्रेसीमध्ये याचं मूल्यमापन आमची तमाम जनता करते. ही तमाम जनता करणारी आमचं मूल्यमापन करते. तुमच्या बोलण्याने काही होणार नाही. काँग्रेसने गेल्या 60-70 वर्षाच्या कालखंडामध्ये काही कोणती गोष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही. अब्दुल सत्तार साहेब निश्चित सर्वोदय तुम्ही आमचे चांगले मित्र आहेत. खाजगीमध्ये माझ्याशी काय बोलतात आपण, आता तुम्ही काय बोलतात, त्यामुळे टीव्ही पुढे बसल्याच्या नंतर आपल्याला असं काही बोलून चालणार नाही. जी गोष्ट भाजपचा आमदार ही गोष्ट ते बोलू लागलो. भाजपचा आमदार अनिल गोटे वारंवार म्हणताय, अनिल गोटे बोलला भाजपचा आमदार. ते आता कर्नाटकमध्ये बघा 60 वर्षात हा देश उभा केला काँग्रेसने, अनिल काय नाही गोटे केलं. बोलला अनिल गोटे. बरं ठीक आहे पल्लवीताई, तुम्ही कसं पाहताय या सगळ्याकडे? तुम्हालाही असं वाटतं की अब्दुल सत्तार आणि खारीभाऊ जे म्हणतात ते खरं आहे? अनिल गोटे बोलला का पैसे आणि मशिनीवर तुम्ही जिंकले. मिलिंदजी की इथे ज्या काही घोषणा केल्या जातात किंवा बजेटरी तरतूद केली जाते, मला परत एकदा असं म्हणायचं आहे की खरंच जर भटक्या विमुक्तांच्या उत्थानासाठी सरकारला, कोणत्याही सरकारला काही करायचं असेल ना, तर एक इलेक्शनच्या आधी 1-1.5 महिना त्यांनी वाट पाहायची गरज नाही. कारण का खूप मूलभूत प्रश्न आहे. मुळात यांचं सर्वेक्षण भटक्या विमुक्तांचं होणं गरजेचं आहे. पल्लवीताईंचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, आपण ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू. पण राम शिंदेजी, पल्लवीताई आणि खारीभाऊ दोघांचंही असं म्हणणं आहे आणि तुमचे मित्र असलेले अब्दुल सत्तार तर तुमचे विरोधकच आहेत, त्याच्यामुळे ते तर म्हणणारच. पण याच्यात तथ्य नाही वाटत तुम्हाला की या सगळ्या महामंडळांना तुम्ही आता 1.5 महिन्यावर लोकसभेच्या निवडणुका आल्या, या सगळ्या महामंडळांना पैसे दिले, मला सांगा शिंदे सर की हे खर्च कधी करणार? त्या संबंधित विभागांच्याकडे ते प्रस्ताव कधी जाणार, त्याच्या पुढे त्याची अंमलबजावणी कधी होणार आणि त्या समाजातल्या लोकांना त्याचा उपयोग कधी होणार? हे कागदावरचा निर्णय आहे. एक असा आहे की निर्णय घेतले ते ऐका, आता मला बोलून द्या सत्तार साहेब. निर्णय घेतले तर बोलतात हे मतदान निवडणुका डोळ्यासमोर घेतले, नाही घेतले तर बोलतात हे निर्णय घेतले नाहीत. अशा पद्धतीने कसं चालणार? शेवटी निर्णय घेतल्याच्या नंतर त्याचे तुम्ही कायदा केल्याच्या नंतर त्याच्याबद्दल कशाचा फुटवाटा काढतात आणि त्याच्याबद्दल कसे विश्लेषण करतात, अशा पद्धतीने आपल्याला करता येणार नाही. आपण पण अनेक दिवस आमदार म्हणून आहेत, मंत्री म्हणून होता, त्यामुळे निर्णय घेतल्याच्या नंतर यासाठी घेतलाय की प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. आता सगळं डिजिटलायझेशनचं युग आहे. आता अर्ज भरणे, पोस्टाने पाठवणे, पोस्टात 4 दिवस जाणे, मग मिळणे, असं अजिबात नाही. ऑनलाईन पोर्टलवरती आम्ही हे सगळे लाभार्थ्याकडून फॉर्म भरून घेऊ आणि त्याच्यावरती तात्काळ स्क्रुटिनी करू आणि योग्य त्या लाभार्थ्यांना थेट RTGS द्वारे त्याचा लाभ देण्याच्या संदर्भामध्येच अशाच पद्धतीचं प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणलाय आणि तशाच पद्धतीचं प्रपोजल देखील आम्ही बनवणार आहोत. त्यामुळे त्याला फार काही कालावधी जाणार नाही. आणि मग आता डिजिटलायझेशनचं युग आहे, या युगामध्ये आपण या तात्काळ योजना राबवू शकतो. त्यामुळे आपण आता पूर्ण आउटडेट झालेल्या योजनाच मनामध्ये ठेवून जर पुढच्या समोरच्या माणसाविषयी जर शंका निर्माण करत असाल तर हे काही आता अलीकडच्या या युगामध्ये शक्य नाहीये. आणि म्हणूनसाठी जरी किती वेळ कमी आहे, त्या कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम कसं करायचं आणि लोकांना फायदा कसा द्यायचा या संदर्भात निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही या संदर्भात प्रश्न विचारा. आम्ही निश्चित चांगल्या पद्धतीनं लोकांना फायदा द्यायचा. अहो 12 बलुतेदारांना 100 कोटी रुपयाची योजना आणली. आजपर्यंत या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी योजनाच आणली नाही. ज्यांनी परंपरा आणि संस्कृती जपली त्यांचे व्यवसाय वृद्धिंगत करायचं, त्यांना उचित अवस्थेत आणायचं, त्यांना सहकार्य करण्याच्या बाबतीत आमची मागणी होती. माननीय मंत्री महोदय, हे सुद्धा आम्ही महामंडळ मागितलं किती दिवसात सांगतो की 12 बलुतेदारांची मागणी होती. आता मागणी केली, आमचं स्वागत करा, अभिनंदन करा. करतो ना अभिनंदन. तुम्ही 100 कोटी रुपये दिले त्याबद्दल आमचं तुमचं अभिनंदन. पण ते राबवण्यासाठी हरिभाऊ राठोड साहेब तुम्ही मागणी केली ना, तुमची मागणी होती, आम्ही मंजूर केली, आता अभिनंदनच करावं लागेल. नाही अभिनंदन केलं तुमचं. आता 100 कोटीसाठी तुमचं अभिनंदन केलं, परंतु आमची मुळात मागणी होती की यासाठी एक महामंडळ निर्माण करा तुम्ही, कारण इम्प्लिमेंटेशन होत नाही साहेब.
बघा गेल्या कित्येक वर्ष 25 कोटी रुपये त्या याच्यासाठी राखीव ठेवतात पारधी समाजासाठी. एक पैसा खर्च होत नाही, करत नाही साहेब. एकूण यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतसाठी आपण दरवर्षी पैसे ठेवतो. एकही योजना कार्यान्वित होते, अधिकारी लोक करणार नाही. तुमच्या अधिकाऱ्यावर आमचा बिलकुल भरोसा नाही. तुम्ही यासाठी महामंडळ जर निर्माण केलं तर महामंडळाच्या माध्यमातून हा विकास होऊ शकतो या समाजाचा. म्हणून 12 बलुतेदारासाठी आम्ही महामंडळाची मागणी केली आहे. शिंदे सर बोला. बारा बलुतेदार विकास महामंडळ झाला पाहिजे ही अतिशय रास्त मागणी राठोड साहेबांनी मागणी केली होती आणि मागणी मंजूर केलेले, त्यांनी अभिनंदन देखील केलेले. महामंडळ शेवटी हा निधी झालेला खर्च करू, भविष्यात त्यांची देखील जी मागणी आहे ते देखील आपल्याला भविष्यात कशी पूर्ण करता येईल ते बघू. परंतु आपण अशा गोष्टी करण्यामध्येच आपली जर इफिशियन्सी घालवली आणि काम जर आपण पुढे रेटून घेऊ शकलो आणि थेट लाभार्थ्यापर्यंत जर योजना पोहोचू शकलो नाही तर ते योग्य होणार नाही. आणि म्हणून 100 कोटी रुपयाची त्यासाठी तरतूद केली. बघा राज्यामध्ये एससीचे, एसटीचे, आता मराठा आरक्षणाच्या नंतर मराठ्यांचे सुद्धा जिल्हा स्तरावरती हॉस्टेल झालेत आणि म्हणून व्हीजेएनटी, ओबीसी, एसबीसीला सुद्धा प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेल असणं गरजेचं होतं. तो देखील आपण निर्णय घेतलाय. राज्य सरकारने त्यासाठी 51 कोटी रुपये मॅचिंग ग्रँटसाठी मंजूर केलेत. 81 कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळणार आहेत आणि म्हणून मुलींचे वसतिगृह सुद्धा जिल्हा स्तरावरती झाले पाहिजेत. हा देखील उपेक्षित, वंचित, सगळे प्रश्न सुटले. आता आपल्या ह्या लोकशाही प्रणालीमध्ये समान स्तरावर आणण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतला पाहिजे आणि हे निर्णय आम्ही घेतले. अनेक वर्ष आपल्या राज्यात स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाले. तुम्ही सांगा या भटक्या विमुक्त समाजासाठी कोण काय केलं आणि म्हणून जे केलं. अरे तुम्ही कांद्याच्या योजनेसाठी पूर्वीच्या कालखंडामध्ये 10 कोटी रुपये तरतूद व्हायचे, 110 कोटी रुपये यावर्षी तरतूद केले आणि खर्च केले. आणि अब्दुल सत्तार साहेब तुम्ही फोनवरून मला प्रस्ताव 3 कोटीचा दिला, तुम्हाला मी 1 कोटी रुपये मंजूर केले. अजून काय सांगू, काँग्रेसला सुद्धा आम्ही निधी दिला, पार्सलिटी केली नाही. ऐका ना, तुम्ही विषय काढला म्हणून सुधार योजनेचा बट्ट्याबोळ केला तुम्ही. सांगा शिंदे साहेब, तांडा सुधार योजना कुठे आहे? ऐका, कुठे कागदावरही नाही. बोला काय झालं तांडा सुधार योजनेचं? 4.5 वर्षापासून अब्दुल सत्तार साहेब राठोड साहेबांना उत्तर द्या, तांडा वस्ती आहे की नाही करू लागलो. ऐका ना, एक मिनिट ऐका, त्याचं विश्लेषण करतो. मी 4 वर्षापासून सातत्याने प्रयत्न करतो की माझ्या मतदारसंघात सर्वात जास्त तांडे आहे. मी 3 कोटीचा प्रस्ताव दिला, अनेक वर्षापासून पाठपुरावा करू लागलो. शिंदे सरांना विनंती केली, फोनवर केली, डायरेक्ट केली. त्यांनी 1 कोटी रुपये मंजूर केले पण अद्यापर्यंत ते आले नाही. फक्त त्यांनी मला सांगितलं का मी तुमचे 1 कोटी. सर, मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो का औरंगाबाद जिल्ह्यामधल्या तांड्याला गेल्या अनेक वर्षामध्ये जेमतेम 1-2 तांड्याला पैसे आले असतील. बाकी सारे तांडेवाले माझा ऐकू लागले औरंगाबाद जिल्ह्यामधले बी का त्या तांड्याचा विकास झाला नाही. जे काही विकास झाला ते आमच्या वेळेत झालेला आहे. तुम्ही एक लक्षात घ्या. तर भाई तुम्हाला जर 1 कोटी दिली असेल तुम्हाला 10 कोटी द्यायला पाहिजे. तांड्याला आम्ही मान्यता देते आणि तुमचं आमदार म्हणून तुमचा कलेक्टरवरती प्रभाव नाहीये. आणि आता हा जर निधी खर्च झाला नाही तर त्याला अब्दुल सत्तारच जबाबदार असतील. माझं काम होतं वेळेत निधी मंजूर करणं आणि त्या जिल्ह्याला पाठवणं आणि त्या जिल्ह्याच्या कलेक्टरच्या अंतर्गत असलेल्या समितीमध्ये त्या तांडा वस्तीला मंजुरी दिली नाही, एक्झिक्यूट केला नाही, इम्प्लिमेंट झालं नाही तर त्याला तुम्हीच जबाबदार असणार आहे. माझं काम मंत्री म्हणून खाली गावात जाऊन काम करणं नाही. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. 4 वर्षापासून त्याला प्रयत्न करू लागलो. अदरवाईज सकाळी आताच टीव्ही वरून उठतो आणि कलेक्टरकडे जातो. शिंदेजी, माझा तरी एक प्रश्न आहे तुम्हाला. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझा प्रश्न आहे, फक्त योजना मंजूर करून सरकारचं काम संपतं का? शिंदेजी, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझा एक प्रश्न आहे. 4 वर्ष अगोदर अब्दुलजी, सत्तारजी, मी येतो, मी परत येतो तुमच्याकडे. 4 वर्ष अगोदर बी ती योजना चालू होती. तांडा योजना ही योजना 4 वर्षापासून चालू आहे. तुम्ही जरा माहिती घ्या तुमच्या सचिवाकडून.
मी अब्दुलजी तुमचं उत्तर आपण त्याच्यावर उत्तर घेऊयात, पण शिंदे सर सांगतो. एक प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मतदाराच्या मनात हा कायम आहे. तुम्ही एवढं सगळं सांगितलं, मी उत्तर तुमचं देताना तुमचं उत्तर अब्दुल द्यायला तर सत्तारांनी मला- फोनवरून अभिनंदन केलं असेल, पण तरी सुद्धा प्रश्न हा कायम आहे की 1.5 महिना आचारसंहिता लागायला बाकी असताना महामंडळांना इतक्या मोठ्या प्रमाणात निधी देऊन जर का तो लोकांपर्यंत पोहोचणार नसेल आणि जर का सरकार असं म्हणणार असेल आम्ही 1.5 वर्षांपूर्वी निधी मंजूर केलाय, आता त्याची अंमलबजावणी झाली नाही तर ती आमची जबाबदारी नाही, तर मग सर्वसामान्य जनतेनं पाहायचं कोणाकडे? शेवटी सरकार घोषणांचा पाऊस पाडणार आणि पीक येणार का नाही हे बघणार का नाही? का पीक फक्त मतांचंच पाहिजे? शिंदेजी मी येतो, मी तुमच्याकडे येतोय. ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांनी घोषणांचा पाऊस पाडायला सुरुवात केलेला आहे आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांचं पीक घ्यायला, त्याचप्रमाणे कदाचित राज्यात सुद्धा फडणवीस सरकारने अशाच पद्धतीनं घोषणांचा पाऊस पाडायला सुरुवात केली का, याचबद्दल आपण बोलतो आहोत. आपल्यासोबत राम शिंदे आहेत. राम शिंदेजी, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांनी जसा प्रश्न विचारला होता तसा लोकांच्या मनातला एक प्रश्न मी तुम्हाला विचारला होता की फक्त सरकारची एवढीच जबाबदारी आहे का की योजना मंजूर करायची, त्याची अंमलबजावणी होते का नाही ही सरकारची जबाबदारी नाही असं वाटतं तुम्हाला? तुम्ही जे म्हणालात त्यातून तरी असा क्षणभर समज असाच होतो, बरोबर ना सत्तारजी? करेक्ट करेक्ट. प्रश्न नाही, बरोबर आहे. आपण 2 विषय वेगवेगळे होते, ते 2 विषय एकत्रित करून माझ्या तोंडून वेगळंच घातलेलं, ते मी पहिल्यांदा टायटल क्लिअर करतो. या महामंडळासाठी एका महामंडळाला 250 कोटी दिलेत, एका महामंडळाला 300 कोटी दिलेत, 12 बलुतेदारांना 100 कोटी रुपयाची तरतूद केली. आता ह्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणं हे क्रमप्राप्त मी अगोदरच्या प्रश्नात देखील सांगितलं. दुसरा प्रश्न राहिला की तांडा वस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत निधी द्यायचा होता आणि तो मी दिलाय. ते म्हणत होते की 4 वर्ष आम्हाला मिळाला नाही. माझ्याकडे आता 29/8/2018 औरंगाबाद जिल्ह्यासाठी 50 लाख रुपये दिले, 1/12/2018 2 कोटी 65 लाख दिले, 27/12/2018 1 कोटी दिले, असे 4 कोटी 15 लाख रुपये निधी दिला. मी या प्रश्नाला अब्दुल सत्तारांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना असं सांगत होतो की आता मी प्रशासकीय मान्यता देऊन हा निधी औरंगाबाद जिल्हा कलेक्टरसाठी निधी वर्ग केलेला आहे, त्या मतदारसंघानिहाय केलेला आहे. आता सत्तार साहेबांनी हा निधी त्यांच्या मतदारसंघासाठी जर माझ्याकडे मागणी केली असेल, तो जर मी निधी मंजूर केला असेल तर त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करून त्यांच्या मतदारसंघामध्ये तो युटिलाइज करायची जबाबदारी त्यांची आहे. तसंही मी गेल्या 8 दिवसापूर्वी सर्व राज्यातल्या कलेक्टरला पत्र दिलेलं आहे की मी जी योजना मंजूर केली, आपल्याकडे जे पैसे वर्ग केले त्याचा तुम्ही अहवाल खर्चाचा माझ्याकडे द्या आणि तो खर्च जर झाला नसेल तर का झाला नाही याची कारण मीमांसा सांगा. आणि म्हणून आपण जो प्रश्न विचारला ते अतिशय योग्य आहे. जनतेच्या मनामध्ये ज्या भावना निर्माण झाल्या त्या या माध्यमातून सुटल्या पाहिजेत आणि म्हणून खर्च झाला पाहिजे, योजना शेवटपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, याच मानसिकतेतून मी हा प्रश्न सांगितला. पण तुम्ही महामंडळ आणि तांडावस्ती दोन्ही एकत्रित केल्यामुळे माझी जबाबदारी आणि तुम्ही सरकारवर आरोप करता म्हणतात राम शिंदे नव्हतं आणि म्हणून साठी मी 4 कोटी 15 लाख रुपये दिला ना. पहिलेच बोललो दिला त्यांना माझं हेच सांगणं आहे, खर्च होईल अजून वेळ आहे. औरंगाबाद कलेक्टरकडे कुठेही असा पैसा आला नाही. मी उद्या तुम्हाला लिहून दाखवतो. मी औरंगाबाद कलेक्टरची चर्चा केली, तुम्ही ऐकून घ्या. आताच त्यांनी फोनवर बोलावं औरंगाबाद कलेक्टरला. मी औरंगाबाद कलेक्टर ऑफिसच्या 200 मीटर दूरवर आहे, 200 मीटर दूरवर आहे. मी जाऊन आताच क्लिअरिफिकेशन देतो तुम्हाला. एक पहिला मुद्दा यांनी मंजूर केला, अद्यापर्यंत मलाही अधिकृत पत्र आला नाही. भागवतजी नाही, मी तुम्ही हे करा, पण मला अजून बी आपण बघूयात. मला अजून बी अधिकृत पत्र आलेलं नाही. मला अधिकृत पत्र अजून बी आलेलं नाही. आमदार म्हणून मी बोलू लागलो. मला थोडस एक मुद्दा मांडायचा आहे की औरंगाबाद कलेक्टरला फोन लावलेला आहे, स्वरूपाची मी ऑफिसमध्येच आहे की ना की कुठल्या एका जिल्ह्यापुरती किंवा एका योजनेपुरती करत आहोत. प्रश्न असा आहे की भटक्या विमुक्तांसाठी धोरणांची आणि ती धोरणं पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी आर्थिक तरतूद. आता मुळात वसंतराव नाईक महामंडळ हे आधीपासून आहे. काय परिस्थिती वसंतराव नाईक महामंडळ, माननीय राम शिंदे जे आज मंत्री आहेत त्यांना माहिती असेल की 4-1 महिन्यापूर्वी वसंतराव नाईक महामंडळाच्या बाबतीत असं निर्णय घेण्यात आला होता की वसंतराव नाईक महामंडळ वसुली करू शकत नाही आहे, फक्त कर्ज दिलं जात होतं आधी, आता तर निधीच दिला गेला नव्हता, कर्ज देण्याचाही प्रश्न नव्हता, तर ती वसुली केली जाऊ शकत नाही म्हणून ते महामंडळ ओबीसी महामंडळाकडे वर्ग करण्यात यावं असा निर्णय झाला होता, ज्याला आम्ही विरोध केला होता.
तर मुळात कुठलंही महामंडळ जे असतं ते कर्ज देण्यासाठी आणि परत वसूल करण्यासाठी याच्यावर त्याची एफिशियन्सी असते. म्हणजे जर ते महामंडळ कर्ज वसूल करू शकत असेल तर ते एफिशियंट आहे, नंबर 1. नंबर 2, मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये पूर्णपणे अंमलबजावणीच्या पातळीवर आपलं सरकारमध्ये कुठलंही म्हणजे शासनाचा जो एक वचक असला पाहिजे प्रशासकीय लेवलवर तो नाहीये. कारण का योजना चांगल्या असतात, शिंदेजी आर्थिक तरतूद करत असाल, पण खालच्या तळातल्या घटकाला ज्याला तुम्ही केंद्रबिंदू मानला आहे त्याच्यापर्यंत हे पोहोचलं जात नाही. शिंदेजी नंबर 3, मला आणखीन हे म्हणायचं आहे की तांडावस्ती सुधार योजना असेल किंवा वसंतरायनी महामंडळ असेल, याच्यामधून जे काही लाभार्थी आहेत, म्हणजे मगाशी मी फोनवर होते आणि मला खूप थोडं ऐकायला आलं, पण शिंदे साहेबांनी असं सांगितलं की बाबा तळ्यातला लाभार्थ्यापर्यंत गेलं पाहिजे, डिजिटल झालं पाहिजे, याच्यावर भर आहे. हे सगळं मान्य आहे, पण शिंदे साहेब तुम्हाला माहिती असेल की भटक्या विमुक्तांमधला एक घटक पालात राहतो जो अजूनही साधन विहीन आहे, घरं नाही आहेत, आणि 40% भटका विमुक्त हा म्हणजे एकूण पॉप्युलेशनच्या 11% पैकी हा अजून म्हणजे पल्लवीताई हा फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणांचा पाऊस आहे असू शकतो. हे राम शिंदेजी उत्तर द्या. राम शिंदे एक विषय असा आहे की मी वसंतराव नाईक महामंडळाच्या संदर्भामध्ये पल्लवीताईंनी जो प्रश्न उपस्थित केला त्या अनुषंगाने सांगतो. महामंडळाची जी कॅपॅसिटी होती ते सगळे कर्ज वाटप झालं. कर्ज वाटप झाल्यानंतर मी या विभागाचा कार्यभार स्वीकारल्याच्या नंतर आढावा घेत होतो. आढावा घेतल्यानंतर माझी अशी बाब निदर्शनास आली की जेवढं आपण वसूल करतोय त्याच्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यावरती पगार आपण खर्च करतोय. अशा स्थितीमध्ये हे इनबॅलन्स झालेला सगळा सब्जेक्ट होता आणि म्हणून माझ्याचकडे असलेलं दुसरं ओबीसी महामंडळ आहे, त्याची वसुली चांगली आहे, कर्ज देखील वितरण चांगल्या पद्धतीने करतो आहेत आणि म्हणून त्यांच्याकडे ऍडिशनल कार्यभार हा वसंतराव नाईक महामंडळाचा वसुलीसाठी देण्यात आला आणि म्हणून याच्यावरच न थांबता मी ही बाब निदर्शनास आणून दिली माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या, माननीय वित्तमंत्री महोदयाच्या, की आपण हे चुकीच्या पद्धतीनं कर्ज वितरण केल्यामुळं आता काही गोष्टी आपल्याला वसुली करता येत नाही. परंतु आपल्यावर याच्यावरच न थांबता हा दुर्लक्षित असलेला घटक आहे, यांना आपल्याला कर्ज दिलेले पाहिजेत, यांना लोन आपण सँक्शन केले पाहिजे, आणावा या दृष्टिकोनातून वरिष्ठांनी मला निर्देश दिले आणि म्हणून तो हा प्रस्ताव आज मान्य झालेला आहे. माझा एक प्रश्न आहे मान्य मुख्यमंत्र्यांना, मी एक प्रश्न विचारू शकतो. असं आहे की हा विभाग निर्माण झाल्याच्या नंतर माझा एक प्रश्न आहे आपल्याला की गेल्या वर्षी 17-18 मध्ये आपण 36 कोटी रुपयाची प्रस्तावाला माझ्याकडे 2च वर्षापासून हे खातं आलेलं आहे. नाही 17 खातं जरी तुमच्याकडे नसेल तर मुख्यमंत्र्याकडे होतं ना, असं काय करता तुम्ही? 17-18 मध्ये मुख्यमंत्र्याकडे खातं होतं, हे तुम्ही 36 कोटी रुपये प्रोव्हिजन केली आणि 1 पैसाही खर्च केला नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे महामंडळ म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण झालेले आहेत. इथे प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि याला अध्यक्ष दिला नाही तुम्ही, अनेक ठिकाणी एमडी दिलेलं नाही, अनेक ठिकाणी तुम्ही क्लबिंग करताय. म्हणजे भटक्यांचं नाव तुम्हाला पुसून टाकायचं की काय? वसंतराव नाईकाचं नाव, वसंतराव नाईकाचं नावाला कलंक आहे महामंडळ. एक तर तुम्ही व्यवस्थित चालवा तर बंद करा. हे अशा पद्धतीने लोक पाय घासून चपला घासल्या लोकांच्या. काही कर्ज प्रश्न नाही सिद्धे साहेब, तुम्ही आलात तेव्हापासून प्रयत्न तुम्ही आलात त्याला सुद्धा वर्ष झालं ना. आता किती तुम्ही 2 वर्ष आधी त्यांनी सांगितलं 2 वर्षापूर्वी कार्यभार आला त्यांच्याकडे. तुम्हाला 2 वर्षात तुम्ही काही केलं नाही. 2 महिने राहिले. तुमच्या कालखंडामध्ये वसंतराव नाईक महामंडळाचं काय काम झालं जरा माहिती घ्या आणि मला विधानसभेमध्ये प्रश्न विचारला. तुम्हाला लक्षात येईल की त्या वसंतराव नाईक महामंडळाच्या कालखंडामध्ये जे तुमच्या सरकारच्या कालखंडामध्ये काय काम झालं, कशा पद्धतीने कर्ज वितरण केलं, कोण त्याचे लाभार्थी होते, कोणाला चेक गेले, ते वसुली का होत नाही, त्याचे जामीनदार कोण आहेत, त्याचे कसे पोलीस केसेस दाखल झालेले आपल्या कार्यकाळात झालेले आपल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये. म्हणून तुम्हाला माहितीसाठी सांगतो, आम्ही त्याच्यावर थांबलो नाही. लोकाला दोष देऊन आपलं कर्तव्य संपत नाही आणि म्हणून जास्तीचं आपण महामंडळाला 250 कोटी रुपये, एका महामंडळाला दुसऱ्या महामंडळाला 300 कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले. हे मी माझ्याकडे विभाग आल्यानंतर विशेष प्रयत्नांनी करू शकलो आणि म्हणून माझी जबाबदारी मी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे. आमदार जबाबदार आहे असं म्हणताय, मला कोणावरती दोषारोप द्यायचे नाही. ही जबाबदारी शासनाची आहे. तुमचेच अधिकारी तुमच्या ताब्यात हे योग्य नाही. तुम्ही ज्यावेळेस मला काम सांगता त्यावेळेस मी केल्याच्या नंतर तुमच्या कॉन्स्टिट्यूटमध्ये
माझी जबाबदारी आहे म्हणून मी जबाबदारी सांगितली. मला असं वाटतं की गैरसमज माझी जबाबदारी आहे, मी कबूल केलं. तथापि आपण आपल्या मतदारसंघामध्ये मागणी केलेला निधी हा खर्च करण्याची किंवा त्याचा आढावा घेण्याची जबाबदारी कोणाची? मंत्री महोदय बोला सत्तार, एक मिनिट ऐका माझा. बोला सर, अब्दुलजी बोला. माझं एक मिनिट ऐका. तुम्ही राठोड साहेबाला 2 वेळेस बोलले का तुम्ही विधानसभेमध्ये हे प्रश्न विचारा. विचार माझ्याकडे आहे, कारण की ते विधानसभेमध्ये सदस्य नाही, ते विधान परिषदेमध्ये आहे. ते परिषदेमध्ये विचार, सभेमध्ये कसे येतील ते? नाही ठीक आहे ते परिषदेमध्ये. यासाठी मी तुम्हाला आठवण करून देऊ लागलो का ते विधानसभेमध्ये नाहीये, ते विधान परिषदेमध्ये आहे. राठोड साहेब आणि 2 दिवस अगोदर, एक मिनिट वाहिनीवरती आहे साहेब, माझ्या हातात कलेक्टर बोलतात. हॅलो कलेक्टर साहेब, आपण तांडा वस्ती सुधार योजनेमध्ये 3 टप्प्यात पैसे दिले. आपल्याला 3 टप्प्यात पैसे दिलेत आपल्याला 4,15,00,000 रुपये. हो, अब्दुल सत्तार म्हणतायत की पैसे दिले नाहीत. आपल्याला पैसे पोहोचलेत का? विचारा त्यांना. मी प्रशासकीय मान्यता केलेली आहे. 8व्या महिन्यात दिलेत पैसे, 12व्या महिन्यात पैसे. तुम्ही त्यांना विचारा. कलेक्टरकडे मी 2 दिवस अगोदर जाऊन आलो. एक मिनिट मध्ये मला परत रिकॉल करा, कॉल बॅक करा. यस सर, यस, ओके, थँक्यू. म्हणजे आतापर्यंत त्यांच्याकडे मिनिटामध्ये आता कलेक्टर माहिती घेऊन सांगतात. मी मंत्री झालेलो आहे, जे बोलतो तेच करतो. बरं, पल्लवीजी, त्याच्यामुळे असं खोटं बोलणं हा माझा भाग नाही. तरी रामशिंदेजी हा प्रश्न राहतो, 1.5 महिना असताना 300 कोटी रुपये दिल्यानंतर ते खर्च कसे करायचे? पल्लवीताई, फोनवर फोन. शिंदे साहेब फार एफिशियंटली काम करतात, त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंदच आहे. चांगले निर्णय घेतात. पण शिंदे साहेब, मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की वसंतराव नाईक महामंडळासाठी आपण 300 कोटी रुपये दिले, त्याच्या अंमलबजावणीचा भाग आला जो पुढच्या 1 वर्षाचा आहे. पण आतापर्यंत जेव्हापासून तुम्ही चार्ज घेतला असेल किंवा तुम्ही स्वतः एक भटक्या विमुक्तांच्या प्रति सहानुभूतीदार आहात, तर या 4 वर्षामध्ये की जे तळातले भटके विमुक्त आहेत त्यांना नजरेसमोर ठेवून काही योजना मांडण्याचा का प्रयत्न केला गेला नाही? जसं तांडा वस्तीच्या बाबतीत बोललं जात आहे, जसं हे वसंतराव नाईक महामंडळाच्या बाबतीत बोललं जात आहे, तसं यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आहे की जी केवळ पालधारक म्हणजे ज्यांना काहीच नाहीये राहायला त्यांच्यासाठी ती योजना केली गेली होती. त्या योजनेची एफिशियंट अंमलबजावणी आतापर्यंत का झाली नाही? त्याच्यासाठी निधी का वाढवला गेला नाही? म्हणजे जे एकत्र येऊच शकत नाहीत, जे तुमच्यावर दबाव टाकू शकत नाहीत, जे लाखोंचे रामशिंदेजी, आता याची तरी जबाबदारी तुमची आहे का नाही? बोला. पल्लवीताई, या संदर्भामध्ये आपण जे सांगतायत की या संदर्भामध्ये ज्या वेळेस हे व्हीजेएनटी, ओबीसी आणि एसबीसी खातं स्वतंत्र निर्माण झालं त्यावेळेस तांडा वस्ती सुधार यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये 5 कोटी रुपये मंजूर होते. ते 5 कोटीच्या 5 कोटी खर्च केले. यावर्षी मी हरिभाऊ राठोड साहेबांना देखील सांगितलं की तांडा यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीमध्ये प्रस्ताव सादर करा. त्याचबरोबर तांडा वस्तीमध्ये 20 कोटी रुपये शिल्लक होते. त्या 20 कोटीच्या अगेन्स्ट यावर्षी बजेटमध्ये 110 कोटी रुपये मंजूर करून घेतले. 110 कोटी रुपयापेक्षा आता सगळे मी जिल्हा वाईज त्याच्या मंजुऱ्या दिलेल्या आहेत. आता त्याची जिल्हाधिकारी त्यांच्या स्तरावरती कार्यवाही करतील. दुसरा असा आपण प्रश्न विचारला वसंतराव नाईक महामंडळाचा, त्या संदर्भामध्ये मी अगोदरच देखील सांगितलं की जेवढा निधी होता तेवढा वितरित केला, कर्ज लोन केले, आता त्याची वसुली होत नाही. चुकीच्या पद्धतीने काही कर्ज प्रकरण दिलेत, त्यामुळे जो महामंडळाच्या कर्मचाऱ्यावरती पगारावरती खर्च होतो तुम्ही मगाशी सांगितलं कंपनी आपण तुम्ही मगाशी सांगितलं. पल्लवीताई, थोडक्यात प्रश्न विचारा, आपली वेळ संपत आली. शेवटचा प्रश्न आहे यशवंतराव चव्हाण मुक्त योजनेसाठी तो सफिशियंट निधी नाही, त्याच्यासाठी वेगळी तरतूद आणि मुळात जमिनीचा प्रश्न असा आहे की जमीन ही मिळत नाही. त्या योजनेच्या अंतर्गत जमीन ही त्या लाभार्थ्याला शोधावी लागते आणि मग सरकार त्याच्यावर विकत घेऊ इच्छितं. हे सगळे क्लिष्ट प्रश्न आहेत, हे एका खिडकीमध्ये सोडवले जाऊ शकतात. सत्तारजी, शेवटचे 30 सेकंद. तुम्हाला असं वाटतं की हा केवळ घोषणांचा पाऊस आहे? शिंदेजी, मी येतो तुमच्याकडे. हे घोषणाचं मी मंत्री महोदयाला विचारतो. एक असं आहे की माझ्याकडे अधिकार प्राप्त झाल्याच्या नंतर जागा घेण्याचं वार्षिक बजेट किती आहे?
हा प्रश्न महत्वाचा आहे. हा पल्लवीताईंचा प्रश्न महत्वाचा आहे. पल्लवीताईंचा प्रश्न महत्वाचा आहे. हे सांगा शिंदेजी, आपली वेळ संपत आली. पल्लवीताईंचा प्रश्न महत्वाचा आहे. ही घराच्या ऑर्डर्स मी सिंगल घर द्यायचं असेल तर कलेक्टर्सला माहिती दिलेली, त्याचबरोबर 20 घरं किंवा 10 घरं द्यायची असेल तर माझ्या स्तरावरती अधिकार आहेत. आणि एक घर हे शिंदेजी, आपली वेळ संपत आली. शिंदेजी, मला सांगा, परत तोच प्रश्न माझा जो मी सुरुवातीला तुम्हाला विचारला होता, प्रावधान आहे, रस्ता करण्याला प्रावधान आहे, पाण्याला शिंदेजी, जो प्रश्न पल्लवीताईंनी विचारला, हरिभाऊंनी विचारला आणि अब्दुल सत्तारांनी विचारला, तोच प्रश्न मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो. अब्दुल सत्तारजी, तुम्ही विचारलेला प्रश्नच तुम्हाला परत एकदा विचारतो की 1.5 महिना असताना तुम्ही आता पैशांची अलॉटमेंटची घोषणा केली, हे 1.5-2 वर्ष आधी तुम्ही का केलं नाही? या नुसत्याच घोषणा आहेत, तुम्हाला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही या घोषणा करताय. 30 सेकंद शेवटची. पैसा कुठून आणणार हे सांगा, पैसा कुठून आणणार हे सांगा. बजेट नाहीये, काहीच नाहीये, पैसे कुठून आणणार? तुमचा जो निधी आहे तोही तुम्हाला मिळाला नाही पुरा अजून. वित्त नियोजन करून हा परिपूर्ण प्रस्तावांना कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आणि ही कॅबिनेटने मान्यता दिल्याच्या नंतर राज्य सरकारची जबाबदारी याच्यासाठी पैसे उपलब्ध करून देऊ. कोणत्याही परिस्थितीमध्ये जाऊ आपण हे पैसे निधी उपलब्ध करून देऊ आणि माझा विभाग हा प्रभावीपणे अंमलबजावणी करेल. थेट लाभार्थ्यापर्यंत याचा लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे ही जबाबदारी आहे आणि हा विभाग निश्चित स्वरूपामध्ये करेल. ही आपल्या माध्यमातून मी या अंतर्गत येणाऱ्या समूहाला आश्वासित करू इच्छितो. शेवटी ही निरंतर चालणारी प्रक्रिया, राज्य सरकारने घेतलेले निर्णय प्रभावीपणे अंमलबजावणी घेतलेले निर्णय हे वेळ संपून गेली. राम शिंदेजी, तुम्ही अब्दुल सत्तार यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तुम्ही अब्दुल सत्तार यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही की याच्याकरता अल्टिमेटली जो निधी येणार आहे तो निधी तुम्ही कुठून आणणार, आणि हरिभाऊंनी आणि पल्लवीताईंनी जो प्रश्न विचारला त्याचंही उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित होतं, पण तुमचा वेळ संपला, आपली वेळही संपली कार्यक्रमाची. खरंच या घोषणा होतात, प्रश्न आहे तो अंमलबजावणीचा आणि त्याच करता पल्लवीताई आणि हरिभाऊ आणि अब्दुल सत्तार हे आग्रही आहेत. घोषणा खूप झालेत, मतांच्याकडे डोळ्यासमोर ठेवून कदाचित झाल्या असतील, पण त्याची अंमलबजावणी किती होते हे महत्वाचं आहे. तुर्तास या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. या सगळ्या मान्यवरांचे मनापासून आभार. बेधडकमध्ये आज इथे